नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. जर तुम्ही MS सेट 2024 एक्झाम टार्गेट करत असाल तर या सिरीजमुळे तुमची खूप चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर वन आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे 30 दिवसाचा MS सेट 2024 पेपर वनचा क्रॅश कोर्स. ज्यात असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह लेक्चर्स हे 4 बॅचेसमध्ये असणार आहेत, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10. चारही बॅच तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता. जर का तुम्हाला लाईव्ह होता नाही आले तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित शॉर्ट्स नोट्स देण्यात येतील. अपडेटेड 5,000 प्लस MCQ क्वेश्चन बँक देण्यात येईल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 50 टेस्ट असणार आहेत आणि सर्व 10 विभागाची परिपूर्ण तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. आणि पेपर वन मध्ये नक्कीच 75 मार्क्सचे टार्गेट आपण ठेवणार आहोत आणि 75 पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. आणि नवीन बॅच 8 पासून सुरू झाली आहे, पण जर का तुम्ही आता हेही केलं तरी तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल होतील आहे. 2100 रुपयामध्ये हे सगळं बॅच मिळणार आहे. जर का तुम्हाला याबद्दल पुन्हा डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता. यासोबतच टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला याबद्दल जर का डिटेल्स हवे असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता. आता आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण ICT या चॅप्टरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे खूप महत्त्वाचे ठरते. ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, आणि यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. कारण हायर एज्युकेशन हे ऑलमोस्ट आता ICTच्या बेसमध्ये किंवा रिलेटेड आलेलं आहे, त्यामुळे ते नक्की महत्त्वाचे ठरते. पहिला प्रश्न आहे, सॉफ्टवेअर दॅट यू कॅन डाउनलोड इट फॉर फ्री बट हॅव टू पे कंटिन्यू इट्स आफ्टर अ ट्रायल पिरियड इज कॉल्ड ॲज. आपण विनामूल्य डाउनलोड करू शकता असे सॉफ्टवेअर, परंतु चाचणी कालावधी केल्यानंतर त्याचा वापर सुरू ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. ते कोणतं आहे? पब्लिक डोमेन सॉफ्टवेअर आहे, फ्रीवेअर आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे की शेअरवेअर आहे? सांगा बघू काय असणार आहे? तर ते आहे शेअरवेअर. शेअरवेअर जे हे आहे ना, ते सॉफ्टवेअर विनामूल्य डाउनलोड करू शकता, पण काही काळानंतर ते आपल्याला पेमेंट करावं लागते. त्यानंतरच आपण ते यूज करू शकतोय. ठीक आहे. त्याला तर म्हणून ऑप्शन काय आपलं डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप म्हणजे JPEG इज युज्ड टू कंप्रेस. म्हणजे हे जे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप आहे, हे कम्प्रेस करण्यासाठी वापरलं जातं. म्युझिक, व्हिडिओ, इमेज, फ्रेम. काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे याचं उत्तर. JPJ कशासाठी? JPEG इमेजसाठी वापरल्या जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू इम्प्रूव्ह द ॲबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट टू अड्रेस द नीड्स ऑफ सोसायटी इज नोन ॲज. म्हणजे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारची क्षमता सुधारण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा IT वापर म्हणून ओळखले जाते. ई बिझनेस, ई ॲडमिनिस्ट्रेशन, ई गव्हर्नन्स, ई मार्केट. सांगा बघा काय असणार आहे? तर ई गव्हर्नमेंट जे आहे ना, ते डायरेक्टली काय आहे? लिंक्ड आहे ॲबिलिटी टू गव्हर्नमेंट टू अड्रेस द नीड्स ऑफ सोसायटी. म्हणजे ते लिंक आहे गव्हर्नमेंटशी. कशासाठी ते अड्रेस करणार? तर नीड्स, जे सोसायटीचे नीड्स आहे आणि चॉईसेस आहेत त्याच्याशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सरकारची क्षमता सुधारण्यासाठी माहिती त्यांचा IT म्हणून वापर ओळखले जाते. त्याला ई गव्हर्नन्स असे म्हटल्या जाते. त्यामुळे आपले काय उत्तर असणार आहे? सी असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी जितके प्रश्न घेते, जर का मी 15 प्रश्न घेते, त्या 15 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अभ्यास करा. समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सर्च इंजिन. यावर भरपूर प्रश्न विचारले आहे की खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे? फ्लॅश आहे, फायरफॉक्स आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, गुगल आहे. यात कन्फ्यूज होऊ नका, सर्च इंजिन विचारलेलं आहे. सांगा बघू. तर काय असणार आहे? सर्च इंजिन हे गुगल असणार आहे. गुगल काय आहे? सर्च इंजिन आहे. इंटरनेट एक्सप्लोरर आणि फायरफॉक्स हे वेब ब्राउझर आहे. ठीक आहे. त्यामुळे थोडे कन्फ्यूज होऊ नका आणि व्यवस्थित उत्तरे लिहा. गुगल हे कोणी शोधलं ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओमध्ये आपण शेवटी एक घेत असतो की मध्ये एक क्वेश्चन घेत असतो, त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तर गुगल हे कोणी शोधलं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी नक्कीच कमेंट बॅक करेल. 5वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ फॉर्म ऑफ सेकंडरी स्टोरेज? रॅम, फ्लॉपी डिस्क, ऑप्टिकल डिस्क, फ्लॅश ड्राईव्ह. सांगा बघू. सेकंडरी स्टोरेज म्हणजे खालीलपैकी कोणते दुय्यम संचयाचे स्वरूप मानले जात नाही? तर प्रायमरी स्टोरेज काय असते? एक दोन स्टोरेज असतात. एक प्रायमरी स्टोरेज असते
आणि दुसरी असते सेकंडरी स्टोरेज. प्रायमरी स्टोरेज म्हणजे काय, तर दिस इज अ वोलॅटाईल मेमरी विच मीन्स डेटा इज लॉस्ट ॲज सून ॲज द डिव्हाइस लॉसेस द पॉवर. हे एक वोलॅटाईल मेमरी आहे आणि जर का डाटा आपला लाईट आपली गेली किंवा डिव्हाइस काही पॉवर कट झालं तर ते डेटा पण लॉस्ट होते. ठीक आहे, रिटेन होऊ शकत नाही ते. आणि ते एक्झाम्पल काय आहे, रॅम आहे प्रायमरी स्टोरेजचं. ठीक आहे. आणि दुसरं जे सेकंडरी स्टोरेज आहे त्यामध्ये नॉन व्होलेटाईल असते ते, आणि डेटा जात नाही पॉवर वगैरे गेलं तरी, कट झालं तरी. त्यामुळे मग तिथे ऑप्टिकल मीडिया, हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क, हे सगळं काय आहे, फ्लॅश ड्राईव्ह, हे सगळं दुय्यम संचयामध्ये येतात, सेकंडरी स्टोरेज मध्ये येतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, रॅम असणार आहे. इथे नॉट विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ फॉर्म ऑफ सेकंडरी स्टोरेज. ठीक आहे, त्यामुळे आपलं काय उत्तर असणार आहे, रॅम असणार आहे, रॅन्डम एक्सेस मेमरी. आणि ते काय प्रायमरी स्टोरेजचा पार्ट आहे, आणि बाकी हे काय आहे, सेकंडरी स्टोरेज आहे, आणि हे प्रायमरी स्टोरेज आहे. आणि हे वोलॅटाईल असणार आहे, आणि डेटा गेला, पॉवर कट झाला तर डेटा लॉस्ट होतोय, आणि इथे डेटा लॉस्ट होत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपला समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइसेस एनेबल्स अ कम्प्युटर टू ट्रान्समिट डेटा ओव्हर टेलिफोन लाईन्स. म्हणजे खालीलपैकी कोणते उपकरण संगणकाला टेलिफोन लाईन्सवर डेटा प्रसारित करण्यासाठी सक्षम करते. सीपीयू, हब, स्विच, मोडेम. सांगा बघू. हब हे नेटवर्क हब राहते, असं म्हणजे ग्रुप सारखं. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे सीपीयू. सीपीयू, कारण सीपीयू जे आहे ना, संगणकाला टेलिफोन लाईन डेटा प्रसारित करण्यासाठी सक्षम करते आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज जनरली असोसिएटेड विथ द डोमेन नेम ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. खालीपैकी कोणते सहसा शैक्षणिक संस्थेच्या डोमेन नावाशी संबंधित आहे. org.edu.com.ence. तर कसं आपल्याला माहितीच आहे, एज्युकेशनचं .edu आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. आणि यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे की .com कशासाठी आहे, .edu कशासाठी आहे, .org कशासाठी आहे. ठीक आहे, ORG हे नॉन प्रॉफिट कमिशन साठी आहे, आणि हे एज्युकेशन साठी आहे. .com हे कमर्शियल पर्पज साठी आहे, आणि .in हे ऑर्गनायझेशन साठी आहे. ठीक आहे. आता समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू क्रिएट अ वेब पेज. खालीपैकी कोणते वेब पेज तयार करण्यासाठी वापरले जाते. HTTP, FTP, URL, HTML. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, आणि HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता तुम्ही मला HTTP चा फुल फॉर्म सांगा कमेंट सेक्शन मध्ये की काय असणार आहे, आणि याचं उत्तर सांगा बघू. यूज टू क्रिएट वेब पेज. HTML हे जे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे, हे वेब पेज तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अंजली's टीचर युजेस VLE, अ सॉफ्टवेअर टूल डिझाईन टू डिलिव्हर कोर्सेस ऑनलाईन. दिस अक्रॉनॉमी VLE स्टँड फॉर. अंजलीचे शिक्षक हा VLE वापरतात. हे सॉफ्टवेअर ऑनलाईन कोर्सेस देण्यासाठी डिझाईन केले आहे, त्यामुळे VLEचं संक्षिप्त रूप विचारलं आहे. 8व्या चॅप्टर मध्ये ICT मध्ये भरपूरदा फुल फॉर्म विचारले जातात, आणि त्यामुळे फुल फॉर्म नक्कीच वाचत चला. याचा फुल फॉर्म काय आहे मग VLEचा, व्हिडिओ लर्निंग एन्व्हायरमेंट, व्हिज्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट, व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट, की व्हिज्युअल लोकल एन्व्हायरमेंट. काय असणार आहे, तर आपलं उत्तर असणार आहे व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट. VLE काय आहे, व्हर्च्युअल लर्निंग एन्व्हायरमेंट असणार आहे. आणि हे ऑनलाईन एन्व्हायरमेंट आहे. ई रिसोर्स कॅटरसाठी सेव्हरल डिसिप्लिन टॉट ऍट UG आणि PG लेवलचं ते जे असतं ना, इनिशिएटिव्ह आहे युनिव्हर्सिटी ऍट इन्स्टिट्यूट ऑफ लाईफस्टाईल लर्निंग. हे एक लाईफ लॉंग लर्निंगसाठी एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, आणि हे ऑनलाईन एन्व्हायरमेंट ऑफ ई रिसोर्स आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे डिसिप्लिन जे आहे UG आणि PG मध्ये ते देत असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब विकिपीडिया. विकिपीडिया जे असते ना वेबसाईट, तर काय आहे मग ते, अ सिस्टम दॅट अलाउज युजर टू ऍड इन्फॉर्मेशन ॲज टू अ वेबसाईट बट डज नॉट चेंज एनी प्री एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे एक प्रणाली जी वापर करताना वेबसाईटवर माहिती जोडण्याची परवानगी देते, परंतु अस्तित्वात असलेली कोणती माहिती बदलत नाही. हे आहे का, की अ सिस्टम दॅट अलाउज, की हे आहे की अ सिस्टम दॅट अलाउज कोलॅबरेटिव्ह मॉडिफिकेशन ऑफ इट्स कंटेंट अँड स्ट्रक्चर डायरेक्टली फ्रॉम द वेब ब्राउझर. एक प्रणाली जी थेट वेब ब्राउझरवर त्यांच्या सामग्री आणि संरचनेत सहयोगी बदल करण्यास अनुमती देते. की अ सिस्टम दॅट सर्व्स अ पब्लिक ॲज अ पब्लिकली ॲक्सेसिबल पर्सनल जनरल फॉर अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे एक प्रणाली जी एखाद्या व्यक्तीसाठी सार्वजनिकरित्या प्रवेश करण्यायोग्य व्यक्तिक जनरल म्हणून काम करते. की ए सिस्टम दॅट मॉनिटर्स द मॉडिफिकेशन ऑफ कंटेंट विदिन अ ब्लॉग. म्हणजे ब्लॉगमध्ये सामग्रीच्या बदलांचे परीक्षण करणारी प्रणाली आहे. काय आहे सांगा बघू. तर विकिपीडिया काय आहे, अ सिस्टम दॅट अलाउज कोलॅबरेटिव्ह मॉडिफिकेशन ऑफ इट्स कंटेंट अँड स्ट्रक्चर डायरेक्टली फ्रॉम अ वेब ब्राउझर. म्हणजे एक प्रणाली जी थेट वेब ब्राउझरवरून त्याच्या सामग्री आणि संरचनेत सहयोगी बदल करण्यास अनुमती देते.
म्हणजे काय आहे, बी असणार आहे. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे 1 TB ऑफ अ मेमरी इज इक्वल टू. हा प्रश्न मागे सेटमध्ये विचारला गेलेला होता, नेटमध्ये पण. त्यामुळे हे खूप महत्वाचं ठरते. अशा प्रकारचे प्रश्न आजकाल खूप विचारले गेलेले आहेत. तर सांगा बघू काय असणार आहे 1 TB. तर पहिले आपण बघा, केबी. केबी म्हणजे काय, किलोबाईट. ठीक आहे. तर 1 MB म्हणजे काय, 1 MB म्हणजे 1 MB म्हणजे काय असणार आहे, तर 1 MB म्हणजे 10 1 MB म्हणजे काय असणार आहे, 1 MB म्हणजे 1024 काय, केबी. ठीक आहे. त्यानंतर 1 GB जी आहे ती काय असणार आहे, ती असणार आहे 1024 MB. ठीक आहे. पण याचाच ऑर मध्ये आपण काय लिहू शकतोय, 1024 असं असू शकणार. आणि त्यानंतर टीबी म्हणजे काय, 1 TB म्हणजे काय, तर मग 1 TB म्हणजे 1024 GB. ठीक आहे. त्यामुळे मग त्याचं हे कसं येणार, 1024 असं येणार आहे, हो की नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, सांगा बघू, 1024 काय उत्तर असणार आहे आपलं, केबी असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे सी. समजलं तुम्हाला. हा, बघा, केबी. केबी मध्ये सांगायचं आहे ते, है ना. ऑप्शन्स बघा, टीबी विचारला इज इक्वल टू 1024 केबी तर नसणार आहे ऑब्विस. हेही नसणार आहे. याचा अर्थ याचा काय होतो, याचा होतं जीबी. 1 GB चा होतो हा. ठीक आहे. त्यामुळे 1 TB काय असणार आहे, केबी हे असणार आहे. ठीक आहे. बाईट्स तर नसणारच आहे, कारण बाईट चुकीचं ऑप्शन आहे. ठीक आहे. 1024 केबी हे कशाचं आहे, हे 1 MBचं असणार आहे. हे 1 MBचं असणार आहे, 1 GB असणार आहे, आणि 1 TBचं असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे नक्कीच वाचत चला, यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. इथे बघा, हे बघा, इथे देऊन आहे केबी, 1 KB 1024 बाईट्स, MB 1024 KB, GB 1024 MB, TB 1024 GB, PB 1024 TB, हेक्साबाईट 1024 PB, झेटाबाईट 1024 EB, योटाबाईट 1024 ZB. ठीक आहे. हा तक्ता तुम्ही पाठ करून ठेवा, नक्कीच तुम्हाला मदत होईल. इन ऑडिओ अँड व्हिडिओ मीन्स कम्प्रेशन द टर्म RCB यूज फॉर. ऑडिओ अँड व्हिडिओ मध्ये कॉम्प्रेशन म्हणजे आहे, तर RGB शब्द हा कशासाठी यूज केला जातो, रेड ग्रे ब्लू, रेड ग्रीन ब्लू, रेड ग्रीन ब्लॅक, रेड ग्रे ब्लॅक. काय असणार आहे सांगा बघू. तर व्हिडिओ कॉम्प्रेशन काय, इज द टर्म यूज टू डिफाईन अ मेथड फॉर रिड्युसिंग द डाटा. डेटा रिड्यूस केला जातो एखाद्या व्हिडिओचा किंवा ऑडिओचा, आणि यूज केला जातोय टू इनकोड द डिजिटल व्हिडिओ कंटेंट. म्हणजे दिस रिडक्शन इन डेटा ट्रान्सलेट टू बेनिफिट द स्मॉलर स्टोरेज रिक्वायरमेंट. कधी आपल्याला स्मॉलर स्टोरेजची रिक्वायरमेंट असते, तेव्हा आपण ते रिड्यूस करतो आणि लोअर ट्रान्समिशन करतोय बँडविथ रिक्वायरमेंट सोबत. आणि हे RGB जे आहे ना, ते 3 ह्युजेस ऑफ लाईट दॅट कॅन बी मिक्स टुगेदर टू क्रिएट डिफरंट कलर. हे 3 जे आहे ना, ते यूज केले जाते डिफरंट कलर्स यूज करायसाठी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे RGB स्टँड फॉर रेड ग्रीन अँड ब्लू. ठीक आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, AN is a computer program that spreads by inserting copies of itself into other executable code or document. हा एक संगणक प्रोग्राम आहे जो इतर एक्झिक्युटेबल कोड किंवा दस्तावेजमध्ये स्वतःच्या प्रती टाकून पसरवतो. त्याला ऑपरेटिंग सिस्टम म्हणतात, कम्प्युटर व्हायरस म्हणतात, फायरवॉल म्हणतात, की अँटीव्हायरस म्हणतात. सांगा बघू. अँटीव्हायरस हे प्रोटेक्ट करायला असणार आहे, फायरवॉल पण प्रोटेक्ट करायला असणार आहे. ऑपरेटिंग सिस्टमचं तर काही हेच नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, कम्प्युटर व्हायरस असणार आहे. काय असणार आहे, कम्प्युटर व्हायरस. आणि इथे खूप सारे कम्प्युटर व्हायरस आहे, जसं की 9 आहेत बघा. बूट सेक्टर व्हायरस, यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेला आहे. व्हायरसचा फुल फॉर्म सुद्धा विचारले गेलेला आहे. पहिला आहे बूट सेक्टर व्हायरस, दुसरा आहे वेब स्क्रिप्टिंग व्हायरस, तिसरा आहे ब्राउझर हायजॅकर, फोर्थ आहे रेसिडेंट व्हायरस, फिफ्थ आहे डायरेक्ट ऍक्शन व्हायरस, सिक्स्थ आहे पॉलिमॉर्फिक व्हायरस, सेवन आहे फाईल इन्फेक्टर व्हायरस, आठवा आहे मल्टी पॅरेटिड व्हायरस, आणि नववा आहे मॅक्रो व्हायरस. ठीक आहे. आपण नंतर कधी व्हिडिओमध्ये याचं हे करूया. ठीक आहे. एवढे तुम्ही लक्षात ठेवा आणि याबद्दल नक्की वाचा, कुठून माहिती माहिती मिळत असेल तिथून वाचा. ठीक आहे. आणि फायरवॉल काय, तर हे कॅपेबिलिटी ऑफ प्रिझर्विंग बोथ द सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं आपण जे करतोय ना, कॅपेबल आहे ते हे करायला, प्रिझर्व करायला. ठीक आहे.
समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग हार्डवेअर वॉज युज्ड बाय द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. आता या ICT मध्ये हे चारही जनरेशन भरपूरदा विचारले आहे, त्यांचे वर्ष विचारले आहे, कोणत्या वर्षात ते आले, कोणत्या वर्षात कोणतं आलंय. ट्रान्झिस्टर, व्हॅक्यूम ट्यूब, VLSI, इंटिग्रेटेड सर्किट. सांगा बघू काय असणार आहे मग आपलं उत्तर. कोणतं आहे पहिलं जनरेशन? पहिलं जनरेशन आहे व्हॅक्यूम ट्यूब असणार आहे पहिलं जनरेशन. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा, पहिलं जनरेशन काय आहे? व्हॅक्यूम ट्यूब आहे. बघा, फर्स्ट जनरेशन ही 1946 म्हणजे 46 मध्ये आली होती आणि 59 मध्ये त्याचा पिरियड होता. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट आहे व्हॅक्यूम ट्यूब बनलेली होती. सेकंड जनरेशन मध्ये 59 ते 65 ट्रान्झिस्टर असणार आहे. थर्ड जनरेशन मध्ये 65 ते 71 इंटिग्रेटेड सर्किट्स असणार आहे. आणि चौथ्या जनरेशन मध्ये 71 ते 80 मायक्रो प्रोसेसर असणार आहे. आणि नंतर फिफ्थ जनरेशन जे आता सुरू आहे ते AI आणि ULSI आहे. ठीक आहे, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, हा तक्ता तुम्ही पाठ करा. यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. पहिला आहे व्हॅक्यूम ट्यूब, दुसरं जनरेशन आहे ट्रान्झिस्टर, तिसरं जनरेशन आहे इंटिग्रेटेड सर्किट, चौथं जनरेशन आहे मायक्रो प्रोसेसर आणि फिफ्थ जनरेशन आहे AI आणि ULSI. ठीक आहे, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. अ कम्प्युटर युजेस विच नंबर ऑफ सिस्टम टू स्टोअर डेटा अँड परफॉर्म कॅल्क्युलेशन्स. तर जे डेटा संग्रहित करण्यासाठी आणि गणना करण्यासाठी संगणक कोणती संख्या प्रणाली वापरतो? बायनरी, ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल. सांगा बघू काय वापरतो. तर तो वापरतोय बायनरी. बायनरी कम्प्युटरमध्ये जास्तीत जास्त बायनरी, त्यामुळे बायनरी हे आपण लक्षात ठेवावं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बायनरी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मोबाईल पेमेंट ऍप्लिकेशन इज डेव्हलप बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बेस्ड ऑन UPI. हा प्रश्न नेट सेट मध्ये विचारला गेला होता मागच्या वर्षी. खालीपैकी कोणता मोबाईल पेमेंट ऍप्लिकेशन UPI वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेला आहे? माय गव्हर्नमेंट, भीम, उमंग, फोन पे. सांगा बघू काय असणार आहे? काय असणार आहे सांगा. तर आपलं उत्तर असणार आहे भीम. काय असणार आहे? भीम. आणि भीम हे भारत इंटरफेस फॉर मनी असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ॲज अ मोबाईल पेमेंट ॲप डेव्हलप बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPC यांनी केलं आहे. आणि ते युनिफाईड पेमेंट इंटरफेस मध्ये बेस्ड ऑन UPI. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? भीम असणार आहे. समोरचा प्रश्न आहे. ओके, 16 प्रश्न आपण घेतलेले आहे. 16 पैकी तुम्हाला किती उत्तरे आली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. HTTP चा फुल फॉर्म सांगा आणि व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे सुद्धा द्या. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुमच्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे. टेस्ट सिरीजचा फायदा घ्या. आता 7 एप्रिलला आपला पेपर असणार आहे. नक्की टेस्ट सिरीज विकत घ्या, याची तुम्हाला खूप मदत होणार आहे. किंवा मग क्रॅश कोर्स सुद्धा जॉईन करा, त्याची सुद्धा तुम्हाला खूप मदत होईल. रिव्हिजन होईल मेन, आणि रिव्हिजन खूप महत्त्वाची असते पेपरच्या आधी. त्यामुळे नक्की नक्की घ्या आणि स्वतःचा फायदा करून घ्या. आणि जास्त तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जोमाने अभ्यास करा. थँक्यू.